हाय फ्रेंड्स, तर आज आपण करणार आहे शोल्डर आणि ट्रायसेप हा वर्कआउट कसा केला जातो हे सागर तुम्हाला दाखवणार आहे आणि मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की ह्याच्यामध्ये कुठले मसल इन्वॉल्व होतात आणि कसं काय केला जाईल। तो पहिला वर्कआउट शोल्डरमध्ये आपण करणार आहोत ओव्हरहेड शोल्डर प्रेस। तर त्यासाठी सागरने ऑलरेडी पोझिशन घेतलेली आहे। सागर डंबेल्स घे, पोझिशन घे। त्याने शोल्डर लेवलला दोन्ही कानाच्या इथे आणि शोल्डर लेवलला डंबेल्स ते पकडलेले आहेत। त्याची पोझिशन सर्व अँगल प्रॉपर आहेत। बॅक त्यांनी सरळ ठेवलेली आहे। सुरू कर सागर। वरती गेला तेव्हा त्यांनी एक्झेल केला, म्हणजे त्याचा मसल हा कॉन्ट्रॅक्ट झालेला तेव्हा त्यांनी एक्झेल केलं आहे। मार, सुरू कर। स्लो डाऊन घेतलेला आहे, होल्ड केलेला आहे आणि वरती त्यांनी परत पुश केलेला आहे। जेव्हाही तो पुश करतो आहे म्हणजे मसल त्याची कॉन्ट्रॅक्ट होत आहे तेव्हा तो एक्झेल करतो आहे। ही प्रॉपर वे आहे शोल्डर ओव्हरहेड मिलिटरी प्रेस मारण्याची। पहिलं मी तुम्हाला सांगणार आहे की अपराईट रो हा वर्कआउट तुमच्या कॉलरसाठी मुळीच नाही आहे। खूप जणांचं असं मत असतं की अपराईट रो मारल्याने माझी कॉलर मोठी होईल। कॉलरसाठी जो एक्सरसाइज असतो श्रग वर्कआउट असतो, जो आपण बॅक ह्या वर्कआउटमध्ये ऑलरेडी केलेला आहे। हा वर्कआउट तुमच्या मिडल डेल्टॉइडला वर्क करतो, जे आपले शोल्डर म्हणजे शोल्डर हा वर्कआउट शोल्डरसाठीच असतो, तुमच्या कॉलरसाठी मुळीच नसतो। तर मी तुम्हाला दाखवणार आहे अपराईट रो हा कसा मारला जातो वर्कआउट किंवा केला जातो। दाखव सागर। सागरने पोझिशन घेतली आहे, शोल्डर लेवलला त्याने दोन्ही त्याचे हात पकडले आहेत। सागर वरती त्यांनी केलं आहे, एल्बो सिलिंग डायरेक्शनला आहे, त्याचे दोन्ही शोल्डर इन्वॉल्व झालेले आहेत या ह्याच्यामध्ये। स्लो डाऊन केलं आहे। अप करताना त्यांनी एक्सेल केलं आहे, त्याचा कॉन्ट्रॅक्ट मसल झालेला आहे आणि त्यांनी एक्सेल केलेला आहे तेव्हा त्याचा वर्क प्रॉपर झालेला आहे। सागर मार फास्ट। तुम्ही पोझिशन बघू शकता त्यांनी कशी घेतली आहे, तो वर्क कसा होतो आहे मसल आणि तो मारतो आहे, त्याचा एक्सेल कशी करतो आहे, तो इनहेल कसा करतो आहे। प्रॉपर वेने तुम्ही प्रत्येक गोष्ट करणार तेव्हा तुमचा मसल तिकडे वर्क होणार। प्रत्येक एक्सरसाइजला एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा मसल इन्व्हॉल्वमेंट आणि तुमची ब्रीथिंग ही नेहमी प्रॉपर झाली पाहिजे। प्रॉपर वेने झाले तरच तुमचा एक्सरसाइज हा प्रॉपर होऊ शकतो। तर तुम्ही बघितलं की शोल्डर प्रेस कसे मारतात आणि आता आपण बघणार आहोत की साइड लॅटरल कसे केले जातात। तर साइड लॅटरल हा सर्वात महत्त्वाचा वर्कआउट आहे तुमच्या शोल्डरसाठी, ज्याच्यामध्ये तुमचे जे मेजर मसल आहेत ते इन्वॉल्व होतात। सागर तुम्हाला दाखवेल की साइड लॅटरलची पोझिशन कशी असते आणि कसं वर्क होतात ते। सागर डंबेल्स घे। त्याची स्टँडिंग पोझिशन तुम्ही बघू शकता आणि त्यांनी डंबेल्स घेतले आहेत, प्रॉपर वेमध्ये तो उभा राहिला आहे। सुरू जा। तरी डंबेल्स उचलले आहेत, एल्बो त्याचे सिलिंगच्या डायरेक्शनला आहे। ऑलवेज एल्बो हे वरच्या डायरेक्शनला पाहिजे तुमचे, त्यावेळी तुमचा मसल जी इन्व्हॉल्वमेंट आहे शोल्डरची ती प्रॉपर होते। जास्त तुमचे हात फोल्ड नाही पाहिजे। तुमचे रिस्ट ही थोडीशी ट्विस्ट झाली पाहिजे तुमची अप्पर गेल्यानंतर। तर आता आपण करणार आहोत ट्रायसेप वर्कआउट। ट्रायसेप हा वर्कआउट तुम्ही शोल्डर बरोबरही करू शकता, तुम्ही चेस्ट बरोबरही करू शकतात। काही जण खूप सारे जण बायसेप आणि ट्रायसेप हा वर्कआउट करतात। तर त्याच्यामध्ये कसं असतं की तुम्ही शोल्डर वर्कआउट करतात, तुम्ही ओव्हरहेड मारलात किंवा तुम्ही ओव्हरहेड मिलिटरी प्रेस काही तुम्ही मारतात तर तुमचा ट्रायसेप हा इन्वॉल्व होतो आहे। तुम्ही चेस्ट मारतात, तुमचा ट्रायसेप इन्वॉल्व होत आहे। तर त्यावेळी तो इन्वॉल्व झालेला मसल तुम्ही वर्क करू शकतात। आणि बायसेपच्या वेळी कसं होतं, तुम्ही बायसेप हा मसल वर्क करतायत आणि त्याच्यानंतर डायरेक्टली तुम्ही अपोजिट मसल वर्क करतायत। तर ती कन्सेप्ट सोडून जर तुम्ही शोल्डर बरोबर ट्रायसेप किंवा बायसेप चेस्ट बरोबर तुम्ही ट्रायसेप माराल तर
चांगल्या पद्धतीने तो ट्रायसेप डेव्हलप होईल. तर आता आपण करूया ट्रायसेपचा वर्कआउट. तर सागर तुम्हाला दाखवेल की ट्रायसेप वर्कआउट कसा करतात. तर पहिला वर्कआउट आपण करूया बोथ हँड डंबल प्रेस. सागरने पोझिशन घेतली आहे, त्याचे दोन्ही हात दोन्ही एल्बो कानाच्या जवळ आहेत, बॅक प्रॉपर केली आहे त्यांनी. वरती त्यांनी मूठ आपली अशी दोन्ही डंबेल्सला त्यांनी ग्रीप घेतलेली आहे त्यांनी. सागर सुरू कर. खालती आला त्यांनी मानेच्या लेवलला त्यांनी खाली घेतलं आहे. तुम्ही बघत असाल की ट्रायसेप हा त्याचा वर झाला, वरती पुश कर. पुश करताना त्यांनी एक्सेल केलं आहे आणि हा ट्रायसेप त्याचा ऑलरेडी वर झालेला आहे इथे. सागर सुरू कर. आता ही तुम्ही पोझिशन बघाल त्याची. खालती घेताना तो स्लो घेतो आहे, वरती येताना तो थोडासा फास्ट घेऊन तिकडे होल्ड करतो आहे आणि एक्सेल करतो आहे. मसल त्याचा प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट होतो आहे आणि प्रॉपर वर्क होतो आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही बोथ हँड ट्रायसेप मारू शकता. तर आताच तुम्ही बोथ हँड वर्कआउट ट्रायसेपचा बघितला. तर आता आपण सेकंड वर्कआउट करणार आहोत ट्रायसेपचा, जो की आहे बारबेल मशीन पुश डाऊन. सुरू कर. सागरने पोझिशन घेतली आहे, खालती पुश करतोय तो, तेव्हा ट्रायसेप वर्क होतोय. तो एक्सेल करतोय, कॉन्ट्रॅक्ट करतोय मसल प्रॉपर वेमध्ये. तो जास्त बेंडही नाही झाला आहे आणि एकदम सरळही नाही उभा आहे. तो त्याचा एल्बो तुम्ही बघणार की मूव जास्त होत नाही, तो पूर्ण प्रॉपर प्रेशर त्याच्या ट्रायसेपवर देतो आहे आणि वर्क करतो आहे तो. तर ह्या पोझिशनमध्ये तुम्ही तुमचा ट्रायसेप जर वर्क करतात तर प्रॉपर इन्व्हॉल्वमेंट मसलची जी होते ती प्रॉपर होते. तर तुम्ही ह्या पोझिशनमध्ये नेहमी हा वर्कआउट असा करावा.